लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोड. मी आज इथे झी टॉकीजची एक स्कॉलरशिप जाहीर करतो. व्हेरी गुड प्रोग्राम त्यांनी इथे राबवला आहे. मराठीत येणाऱ्या काही नवीन दिग्दर्शकांसाठी स्कॉलरशिप आहे, ज्यांना आयुष्यात काही येत नाही, काही म्हणजे रोजगार हमी योजनेवरही ज्यांना कोणी घेणार नाही, ज्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात आहे, अशा साऱ्यांना मराठीत दिग्दर्शक बनण्यासाठी यावं असंच हिचं आमंत्रण आहे. पण त्यासाठी उमेदवारांची एक टेस्ट घ्यावी लागणार आहे. 3 सोपे प्रश्न आहेत. काही लोकांना आम्ही ते विचारले आधी, काही कॅन्डिडेट्सना. त्यांची उत्तरं खूपच इंटेलिजंट आणि इंटरेस्टिंग होती. पहिला प्रश्न होता, सिनेमासाठी रॉ स्टॉक किंवा निगेटिव्ह लागतो का? त्यावर एक होतकरू दिग्दर्शक म्हणाला, रॉ नाही, मला राईप स्टॉक लागतो, पिकलेला. आणि निगेटिव्हचं म्हणाल तर मला निगेटिव्ह आवडत नाही, मी नेहमीच पॉझिटिव्ह विचार करतो. या उत्तरावर तर खूप इम्प्रेस झालो आम्ही. त्याला दुसरा प्रश्न विचारला, सिनेमाला कॅमेराची गरज लागते का? तर तो म्हणाला, डिपेंड्स. म्हणजे ते प्रत्येक डिरेक्टरवर अवलंबून असतं. तिसरा प्रश्न त्याला विचारलाच नाही, लगेच त्याला स्कॉलरशिप दिली. आता तो झीचा पुढचा सिनेमा डिरेक्ट करतोय. तर हे आणि असे अनेक डिरेक्टर मराठीत रोज येतात, तुम्हाला ठाऊकच आहे. त्यातले काही इथे आलेले आहेत. बघूया त्यांचं काय चाललंय. होते आता इथेच, बघू. हा 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 मी आलोय, झी टॉकीजच्या प्रोग्रामलाच आलोय. माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं, या मराठी माणसाला ज्या दिवशी भरपूर पैसा मिळेल तेव्हा एक उत्तम मराठी सिनेमा बनवायचा. पण आजकाल चांगले मराठी सिनेमा बनवण्यासाठी चांगले दिग्दर्शक मिळतात कुठे? काय म्हटलं ना साहेब, मी डायरेक्ट मी बोलतोय ना. बोला सर, तुम्ही प्रोड्युसर आहात ना? हो. मग पहिल्यांदा पुण्याला चला. मी काय पहिल्यांदा पुण्याला चला, जाऊन डायरेक्ट कोल्हापूरला चला, गाडी पकडून एसटी रात्री चला. मुंबईमध्ये आहेत, मुंबईमध्ये पहिली मीटिंग. सर कोल्हापूर. एक मिनिट, मला आधी सांगा, तुम्ही तिघे कोण आहात? सर, मी दिग्दर्शक. वेल, मी फिल्म डायरेक्ट करतो. माझं वेगळं आहे, मी सिनेमाचं डायरेक्शन करतो. अरे वा, आंधळा मागतो एक डोळा, देवाने दिले 3 डायरेक्टर. सर, माझी फिल्म तुम्हाला सांगतो. सांग. रेडा लागला बळबळू, श्वास, बावडी, आणि आता एक रिसेंट आलाय सर, बाबरीचा पाऊस. बाबरीचा पाऊस अयोध्या प्रश्नावर आहे सर. मेरी फ्लॉप है सर, मेरी सभी फिल्में हिट. पहिली फिल्म आम्ही 7 पत्ते, दुसरी करपलेला. काय धक्का का मारला? मी कुठे धक्का मारला? नाही सर, ते धक्काचा सिक्वेल. आणि सगळ्यात हिट फिल्म अर्धा डाव धोबी पछाड. नाही हो, एक डाव धोबी पछाड असणार. नाही हो, पहिल्यांदा मी फिल्म बनवली होती, पण हे झी टॉकीज वाले आहेत ना, त्यांनी त्यांची फिल्म पहिल्यांदा रिलीज केली. मी झी टॉकीज घेतली ना, ती झी टॉकीज वाल्यांनी बळकावली. ठीक आहे, हे सगळे फालतू सिनेमे आहेत. माझी तो फार तंबू फाडणार आहेत. माझे सिनेमा म्हणजे सुनबाई वटीत नारळ घ्या, नाही तर पॅक्टातच लात घाली. सिमेंटचा वरंडा, त्यावर सांडला कुंकवाचा करंडा. लाडकी माझी चिंकू, लावते लव्हेंडर कलरचं कुंकू. सख्या भावाला धक्का मारला, चला साहेब कोल्हापूरला. हा कधी आला? नाही, हे मी तुम्हाला म्हणतोय, चला कोल्हापूर. पुण्याला चला. एक मिनिट, आपल्याला सिनेमा करायचा हे आपलं ठरलेलं आहे. बजेटचा काय प्रॉब्लेम नाही, विषय माझ्याकडे आहे. तर चांगला विषय आहे. तर मॅजिक 8 स्टॅनिस्लेव्स्की थिअरी. स्थानिक लोकांसाठी करायचंय त्यांना. अरे, मी बोलू का? साहेब बोला प्लीज. मराठी लोकांना आवडेल असा भाऊबीजेवर सिनेमा करायचा. वा, बहिणीची माया, भाऊ गेला वाया, टायटल फिक्स. फ्लॉप टायटल. माझं टायटल आहे
कभी भाई कभी ताई. नाही 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 सर, मी संपूर्ण कथानक ऐकल्याशिवाय ना शीर्षक ठरवत नसतो. कारण मुळातच ना शीर्षक ही कथानकाची सुरुवात आहे, स्क्रीन प्लेची सुरुवात आहे असं मी मानत असतो. आणि दिग्दर्शकाला सगळं माहिती पाहिजे. आणि मुळात म्हणजे सिनेमामध्ये काहीही वावगं नसावं या मताचा मी आहे. आणि त्याला सगळं करावं की त्या काळच्या समाजाची प्रश्न काय होते, त्या काळचा समाज काय म्हणतो, त्याच्या रूढी परंपरा, त्या काळची राजकीय स्थित्यंतर वगैरे काय आहेत. साहेब याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत मी सिनेमा रिलीज पण करून टाकेन ना. माझं कसं असतंय, जेवढ्या तासाचा सिनेमा दिसतो ना तेवढ्या तासात मी अख्खा सिनेमा शूट करून मोकळा होतो. शेड्यूल बिड्यूलची भानगडच नाही आपल्याकडे. यांचं कसं असतंय माहितीये का, कसं सिनेमात कमी बोलतात पण सिनेमावर जास्त बोलतात. म्हणजे ट्रीटमेंटच्या नावाखाली यांच्या सिनेमात डायलॉगच नसतात. आणि नंतर काय, आमच्या सिनेमात नेमकं आम्हाला काय दाखवायचं होतं याच्यावर परिसंवाद भरवतात हे लोक. एक काम करा, तुम्ही तिकडे जाऊन परिसंवाद भरवा. सर तुम्ही मला सांगा, आपल्याला एकदम जबरदस्त व्हिज्युअल सुचतात. तुम्ही लवकर बोला तर व्हिज्युअल जातील ती. बघा गोष्ट अशी आहे, माझ्या गोष्टीत 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. कळलं. त्या 2 भावांचं कडाक्याचं भांडण होतं. हाय हाय, हे माझ्या स्टाईलच आहे. हे मला जरा त्यांना स्टाईलने बोलू दे. सर बोला सर. त्यांचं कडाक्याचं भांडण होतं. Fight sequence. तेवढ्यात तिथे त्यांची बहीण येते. हेलिकॉप्टर. ती त्यांचं भांडण सोडवते. क्लायमॅक्स. आणि मग आनंदात भाऊबीज साजरी करतात. End song. हा, पण एक लक्षात ठेवा, ही सगळी स्टोरी मी माझ्या कुटुंबावरून घेतली आहे. म्हणजे ती ताई आहे ना, ती माझी बहीण आहे. आणि तो भाऊ आहे ना, तो मी आहे. मी सर डोळे फिळले. हा, सर मला सुचलंय, दिसतंय सर. सिनेमाची सुरुवात होते, दूरवर एक कावळा उगाच उडत चाललाय, कडेला एक गाय उगाच चरतीये, शाळेतला एक मुलगा उगाच उडत चाललाय, उड्या मारत चाललाय. त्याच्यानंतर एक सायकलवाला गवताची गंजी ठेवून उगाच सायकलवरून इकडून तिकडे तिकडून इकडून चाललाय. नंतर एक शेळ्यांचा कळप बॅ 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 करत चाललाय. उगाच. नाही नाही नाही, त्यांना भूक लागली, उगाच बरा जाईल. अरे काय चाललंय काय तुमचं? मी गाव एस्टॅब्लिश करतोय सर, गाव. अरे गाव नंतर एस्टॅब्लिश करा, आधी निर्मात्याला एस्टॅब्लिश करा. त्याच्या गाव एस्टॅब्लिश करतोय. अरे गाव एस्टॅब्लिश करायचं नादात आणि निर्माता जाईल ना आईच्या गावात. गाव एस्टॅब्लिश करतोय. तुम्ही पण हे करत होतं ना घाबरू आता. माझं सर बघा सिनेमा वेगळाच आहे एकदम. माझ्या पहिल्याच सीनला आपली जी ताई आहे ना, ती बिचारी ताई, बरोबर, ती कारुण्य डोळ्यात असलेली ताई, आपली ताई. नाही एकच ताई आहे. तिथंच सांगतोय ना मी. पहिल्याच सीनला ती भांडी घासत बसलेली असते. उगाच कशाला, तिला काम दिले भांडी घासायचं. उगाच ती भांडी घासत असते. तेवढ्यात तिची सासू तिकडे येते आणि ताईला तुडीव तुडीव तुडीवते. तेवढ्यात तिची ननंद येते आणि ताईला तुडीव तुडीव तुडीवते. तेवढ्यात ताईचा नवरा येतो आणि ताईला तुडीव तुडीव तुडीवतो. सगळे मिळून ताईची आई मी तिला तुडीव तुडीव तुडीवते. काय चाललंय तुमचं? पहिल्याच सीन मध्ये माझ्या ताईला किती मारताय? बायका अशा रडल्या पाहिजे साहेब, रडल्या पाहिजे. बायका रडल्या की सिनेमा धरला, तंबू फाटला म्हणून समजा. त्या ताई मध्ये मी माझ्या बहिणीला बघतोय. मी तुमच्या बहिणीला घेतो ना, सिनेमात घेतो मी तिला, मेन रोल देऊन टाकतो. सर सर या सगळ्या जुन्या थॉट्स आहेत. आपण काहीतरी नवीन नवीन करूया. बोला. आपण एक इंटरनॅशनल मार्केट. चालेल. बजेटचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. डायरेक्ट अमेरिका. व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊस मध्ये शूटिंग. व्हाईट? मी वाईट करायला तयार आहे. वाईट मध्ये माझा हाऊस आहे, तिथे आपण ताईला ठेवू. काय ते? अरे जपवणूक चांगली होईल ना तिची. हो सर, इंटरनॅशनल मार्केटचा विचार. बरोबर. मोठं स्टेडियम, 5000चा क्राऊड, बिग स्टेज, स्टेजवर ताई आणि स्टेजवर ताईचा आयटम डान्स. ताई बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, ताई बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. त्या ताई मध्ये मी माझ्या बहिणीला बघतोय. प्रॉब्लेम सर, इमेज लक्षात घ्या. तर ताई स्टेजवर नाचते. बरोबर. जिमी चालवणार. सर मी कॅमेरामन क्रॅश कोर्स केला 3 महिन्यात. ताई नसते, जिमी. ताईला मी वरून धरतो. ताईने इकडे स्टेप केली, ताईला मी इथून धरतो. ताईने तिकडे स्टेप केली, ताईला मी तिथून धरतो. ताईचा डान्स रंगात आला, ताईला मी समोरून धरतो. ताईने गिरकी मारली, ताईला मी मागून धरतो. ताईला इथून तिथून पुढून मागून वरून काढून ताईला व्यवस्थित धरतो. बघा साहेब, तो तुमच्या ताईला कुठं कुठं धरतो. अरे काय चाललंय? त्या ताई मध्ये मी माझी बहीण बघतोय. आपण ताईचा लुक चेंज करू, ग्लॅमरस आणि सेक्सी लुक देऊ. सात्विक आहे हो माझी ताई. 7 वीक हाऊसफुल झालाच म्हणून समजा सिनेमा. नाही असं नाही, लोकांना आवडेल असा सिनेमा करायला पाहिजे. सर मला सुचतंय सर. सुरुवात अशी होती, एक कावळा. तू डायरेक्ट सीन वर येणार असेल तर बोल. येतो सर, सर बाजूला. तर सीन असाय सर, ताई दादाच्या घरी येते.
आणि मग दरवाजा उघडते आणि दादाला हाक मारते. दादा ओ सेटल करा ना जरा, सेटल. सूक्ष्म सूक्ष्म दादा. सुषमा माझ्या ताईचं नाव आहे. सूक्ष्म. यू प्लीज कंटिन्यू. हा थँक्यू. या ताई अशी घरात जाते. हा दरवाजा उघडते, दादाला हाक मारते. दादा आणि पाहते तो काय काय? एका दादाला डेंग्यू झालाय आणि एका दादाला एड्स. अरे तो दादा मी आहे, मी. मला माहितीये ना त्या दादाला डेंग्यू आणि एड्स काय झालाय. का? हे एड्स आणि डेंग्यूच्या ज्या सामाजिक संस्था आहे ना त्यांच्याकडून यांना 20-20 लाख अनुदान मिळतंय. Shut up. Shut up, Shut काय up. shut up? Shut up. 60 लाख आणि ते 40 लाख 1 करोड रुपये स्वतः फंड करणारे साहेब. Shut up. This is none of your business. हा ऐका सर, आपण ना दादाला डेंग्यू आणि एड्सनी मारून टाकू. अरे नाही अजिबात नाही. काय मूर्ख आहे का? कसं दिसतं 4 लोक मग. डेंग्यू आणि एड्स. सर दादाचं मर्डर करूया. डायरेक्ट दादाचे तुकडे 7, 14, 21 तुकडे. सगळ्या सिनेमात दादाचे तुकडे असे गावभर विखुरलेले आहेत. ताई गावात येते, अख्ख्या सिनेमात दादाचे तुकडे वेचत असते. आली, पहिला तुकडा दिसतो, पहिला तुकडा उचलतो, दुसरा वेचते, तिसरा वेचते. हो हो तिकडेच राहायला बघा. कुठे? हो थँक्यू. सगळे 20 तुकडे वेचते. सर 21वा तुकडा वेचण्याचा काय तुकडा सीन आहे माहिती आहे? आपण हीच फिल्म करूया. बघा, काय नाही दादाचे तुकडे बिकडे करायचे. बरोबर आहे तुमचं. दादाला डेंग्यू एड्स नाही पण नाही मारायचं. मग आपण दादाचे डोळे फोडू. हो अहो, त्या दादामध्ये मी स्वतःला बघतोय. आता कसं बघणार? डोळे फुटले दादाचे. आता दादा हा नाही, आता काय नाही करू शकत. पुढे काय? काय पुढे माहितीये का? दादाचे डोळे फुटतात ना म्हणून ताई आहे ना व्रत करते देवीचं. 16 सोमवार, 35 मंगळवार, 49 गुरुवार, 119 शनिवार आणि रविवारचं काय? रविवारी ताईला सुट्टी नको. एवढे व्रत करते बिचारी ताई, तिला जेवायला 1 दिवस नको. अहो, तुमची ताई आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला ताईचं काय? तू गाचीवात मध्ये बोलायचं नाही. काय वाटलं काय? ताईचं पोट पार खपाटीला लागलं, मारून टाकतं का त्या बाईला? नाही 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 लावू तिला सोमवारी. नाही, नको 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 नको. सोमवारी मग 16 सोमवारचं व्रत. केलं ना मग 16 सोमवार व्रत काय? नाही सोमवारी देवी प्रसन्न होते. हा. मग देवीला म्हणते माझ्या दादाचे डोळे परत आहे. हा. मग देवी तिला एवढे बाठारे डोळे देते मोठे. एवढे डोळे. व्रत जास्त केलेलं असते ना, जास्त बोनस मध्ये जास्त असे गचाकन डोळे घेते, बच्चाकन दादा लागते. दादा एकदम दिसायला लागतो. आनंदाने भाऊबीज साजरी करतात. अख्ख्या तंबू मध्ये बायका डासाडास रडताय. सगळ्या तंबूत अश्रूचा पूर वाहतोय. तंबूच्या बाहेरचा रुमालाचा स्टॉल, दोबा गर्दी त्याच्यावर. रुमालाचा स्टॉल कशाला? अश्रू पुसायला रुमाल नको कसा? दोन्ही बिझनेस सुपर डुपर हिट कसं वाटलं? हा, त्यामुळे तुम्ही माझा सिनेमा करा असं मला वाटतंय. नाही सर, आपण माझी AIDS पण माझी मारूया त्याला. नाही, नाही, एक मिनिट. सगळं होणार. सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार. मी 3 सिनेमा बनवतो. चला सुटलात ना? एड्स होणार पण तो तुला होणार, कारण तुला मी एड्सचं इंजेक्शन देणार आणि तुझा मर्डर मी करणार. तुझे 38 नाही तुकडे केले तर मला विचार. मला वाटलंच होतं मी एकटाच फायनल होणार. नाही नाही, सगळ्यात पहिले डोळे तुझे फोडणार, मग कर 32 गुरुवार. अरे कसले सिनेमा बनवता. तुमच्या या शैलीमुळे मराठी प्रेक्षक मराठी सिनेमापासून किती लांब चाललाय कळत नाही तुम्हाला. अरे दादा आणि ताईला मारण्यापेक्षा मराठी सिनेमा कसा जगवता येईल याचा विचार करा, मूर्ख. खरंय, आपणच चुकीचं बोललो. असं बोलायला नाही पैसे होते रे. आज माझे डोळे उघडले. एवढा नको रिस्क घेऊ. काय झालंय? नाही व्हायब्रेटर. हो हो. हॅलो. हा बोला सर, बोलतोय. काय नवीन मराठी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे? सर कुठे आहात तुम्ही? हयात रिजन्सीच्या समोर फुटपाथवर. आलो आलो सर, आलो. हे नवीन पकडा. लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण.